वेडी, माझाच नंबर आहे हा. म्हणजे तो शायनर कॉल करतोय. काय? गेले 2 तास झाले मी तुला फोन करतोय. तुला साधे कॉल्स रिसीव्ह करायचे मॅनर्स नाहीत का? मी कामात होते, रिकाम टेकडी नाहीये आणि सतत फोन कडे बघत नाही बसत. हे बघ, माझं सतत काही ना काही काम असतं माझ्या फोनवर. मला माझा फोन हवाय. एक एक मिनिट महत्वाचा आहे माझ्यासाठी, कळतंय तुला? आता सुद्धा माझ्याकडे फोन नाहीये ना, तर माझं खूप नुकसान होतंय. मला मला सतत महत्वाचे कॉल्स येत असतात. मला पण महत्वाचे बिझनेस कॉल येतात, मला नको सांगू. Oh God. 2 किलो चकल्या, चिवडा, बारशाचे लाडू हे काय महत्वाचे कॉल्स आहेत का? ए, बिझनेस असतो हा, आमचं पण नुकसान होतं. ओके ओके, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. तुझा ऍड्रेस दे. तुला काय लाजबीज वाटते की नाही? एवढ्या रात्री कॉल करून तू एका मुलीचा ऍड्रेस मागतोयस? तू तू मूर्ख आहेस का? तिथे येऊन गप्पा मारणार नाहीये मी तुझ्याशी. माझा माणूस फोन पिकअप करायला येईल, त्याच्यासाठी ऍड्रेस हवाय. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. हा, मग माझा काय जीव नाही चाललाय तुझं तोंड बघायला. तू काय, मला तुझा फोन पण नाही बघायचा. चल पटकन सॉरी बोल, तरच मी ठरवेन तुला ऍड्रेस द्यायचा की नाही ते. आता कशासाठी सॉरी? 4 वाक्यात 8 वेळा इन्सल्ट केलास तू माझा. त्यामुळे फोन हवा असेल तर पहिले सॉरी बोलावं लागेल. बोललास? ऐकू नाही येते रे. अरे यार, इथे रेंजचा प्रॉब्लेमच आहे वाटतं. सॉरी. हा, काय? सॉरी. ओके फाईन. हा, गुड बॉय. बॅटरी लो. हा फोनचा चार्जर पण नाहीये. ए शायनर, ऐक, मी तुला थोड्या वेळात कॉल करेन वेगळ्या नंबरवरून. ते काय आहे ना, तुझा फोन मरतोय पण तू जागा राहा. आणि हो, मी उद्या सकाळी लग्नाला जाणार आहे आणि त्यानंतर फुल बिझी असणार आहे. तर त्याआधी माणसाला पाठव, कळलं? नाही, लिसन. हॅलो हॅलो, लिसन. नॉनसेन्स. समजलं? ऐसे को ना एसएच करने का. आता बघ अशी या फोन साठी तडपवते मी त्याला. काय? अभ्यास कर.